जवळजवळ एसटी आरक्षणाची मागणी 80 वर्षापासून आहे. हं, मला एक या ठिकाणी नमूद करायचं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये जे जे निजाम स्टेट होतं त्यावेळेस म्हणजे भाषावार प्रांत रचनाच्या पूर्वी हं. जे 16 जिल्हे होते ते 16 जिल्हे हे निजाम स्टेटमध्ये होते. जेव्हा भाषावार प्रांत रचना झाली त्यावेळेस 3 जिल्हे आंध्र प्रदेशामध्ये गेले, हं, 5 जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 8 जिल्हे कर्नाटक राज्यामध्ये गेले. तर आंध्र प्रदेशामध्ये गेलेले एसटी झाले हं, आणि महाराष्ट्रामध्ये राहिलेले विजयंती आणि कर्नाटकामध्ये एससी. हं. सरजी मला एक सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आता वकील साहेबांनी सांगितलं की अनुच्छेद भाग 3 आणि अनुच्छेद 15 मध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे आणि 15(4) मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की जी काही जमात आहे ती सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जर मागास असेल हं, तर त्याला विशेष संधी द्यायला पाहिजे. हं, आपण सगळ्यांनी संविधानाच्या माध्यमातून समानतेचा हक्क सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. तर मला म्हणायचं आहे की आंध्र प्रदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये राहणारा जो बंजारा समाज आहे हं. तर एक जात, एक भाषा, एक वेशभूषा, रहन सहन, रीतिरिवाज हे सर्व एक असताना आम्ही सगळे सोयरे सगळे असताना ही असमानता सरकारने का निर्माण केली हं, हा मोठा प्रश्न आहे. हं, दुसरी गोष्ट मी या ठिकाणी आपल्याला नमूद करू इच्छितो की जे केंद्र सरकारने जे निकष निर्माण केलेले आहे की आदिवासी कोणाला समजायचे असा जो निकष आहे त्या निकषामध्ये बंजारा समाज तंतोतंत ते पूर्ण 5ही निकष आम्ही पूर्ण करतो. पहिला निकष आहे आदिम जातीचे लक्षण, कारण आम्ही आदिम जातीचे लोक आहोत. दुसरं आहे विशिष्ट संस्कृती, आमची संस्कृती जगश्रेष्ठ आहे, एक वेगळी संस्कृती आहे आमची. हं, आणि तिसरं आहे एकाकीपणा, आम्ही कोणत्याही गावामध्ये राहत नाही तर तांड्यामध्ये राहतो, म्हणजे गावाच्या बाहेर तांड्यामध्ये. त्यामुळे तिसरं ते सुद्धा निकष आम्ही पूर्ण करतो. हं. चौथं आहे सामाजिक भौगोलिक क्षेत्र. हे सामाजिक भौगोलिक क्षेत्र जे आहे आमचं हे सगळं वेगळं आहे. आणि पाचवा तुम्ही जे मुद्दा मांडलेला आहे की आम्ही मागासलेपण आहे, गरिबी ठीक. आहे. हं. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतरही आमचे 40-50% वर लोक आज ऊस कापायला जातात. ठीक आहे. ही मोठी दुर्दैवी आहे.